साईराम सर्वांना. तर नमस्कार गाईज, श्रावणी रेवाडे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी श्रावणी सावळेकर. आज माझ्या लाईफमधला हा पहिला ब्लॉग आहे जो मी चालू करते आहे. तर या ब्लॉग मला कधीच चालू करायचे होते पण मला स्टार्टिंग भेटत नव्हती यांची. आणि आज मी ज्याची वाट बघत होती तो दिवस आला, म्हणजेच मी शिर्डीला चालली आहे आणि मला साईबाबांचं दर्शन घेऊनच हा ब्लॉग स्टार्ट करायचा होता. तर माझ्या लाईफमध्ये तो दिवस आला आहे आणि मी चालली आहे. मला ब्लॉगसुद्धा शूट करायला भेटतं. तर माझ्या फॅमिलीसोबत मी जाणार आहे, म्हणजे पूर्ण फॅमिली नाही आहे बट जेवढे असतील तेवढं मी सगळ्यांना कवर करेन तुमच्यासाठी. तर आपण बघूया पुढे काय काय होतं. आणि या व्हिडिओमध्ये माझ्याकडून जर काही चुकी झाली तर मला समजून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपली रात्रीची ट्रेन आपण डायरेक्ट रात्री भेटू. तर आपण आता निघतोय, 9:30 झाल्यात. आपली 12ची ट्रेन आहे दादरला. तर आता पहिलं आपल्याला लोअरपर्यंत जायचं आहे, तिथून पप्पा वगैरे सगळे भेटणार आहे. मग डायरेक्ट तिकडे दादरला भेटूया. फायनली आपण दादर स्टेशनला पोहोचलो आहे आत्ताशी, म्हणजे 10:30 वाजलेत आणि आपली 12ला ट्रेन सुटणार आहे. आता अर्धे जण आलेत, म्हणजे पप्पा, आत्या, आई, सोनू आहे माझ्यासोबत, माझा छोटा भाव. तर बघूया पुढे काय काय होतं. अजून आतमध्ये तर गेलो नाही आम्ही, 11 वाजल्याशिवाय आतमध्ये घेत नाही. तर आम्ही आता बाहेर थांबलो स्टेशनवर, तुम्ही बघू शकता. तर पुढे कसं काय काय होतं ते आपण बघूया आणि डायरेक्ट आपण मग शिर्डीमध्ये भेटू. कारण खूप गर्दी होती गाडीला. आता मी जस्ट आता वाजलेत 8 वाजलेत आणि आम्हाला 8:30 वाजता रूम भेटणार आहे. पण मी आमच्या रिलेटिव्सकडे आलो आहे. तर आता बघूया पुढे काय होतं. आम्ही आता डायरेक्ट दर्शनाला जाणार आहे फ्रेश होऊन, कारण तिथे फोन अलाउड नाही तर मी फोन घेणार नाही कदाचित. तर दर्शनावरून आल्यावर भेटूया आपण डायरेक्ट. मग बघूया, मी तुम्हाला सगळं सांगते सविस्तर काय काय झालं आहे ते. तर आता आम्ही हॉटेलला आलो आहे नाश्ता करायला. हे माझे पप्पा कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. नाश्ता करायला आले. आता तुम्हाला मी रूम वगैरे सगळं दाखवते कसं काय. माझ्या पप्पांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. मी नंबर तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेक करा. आता भेटूया दर्शन झाल्यावर डायरेक्ट. तर आत्ताच आम्ही दर्शन करून आलो. तुम्ही बघू शकता माझी हालत. मी जस्ट आली आणि लगेच शूट करते आहे, कारण चेंज करून एकदम झोपून जाणार आहेत सगळे, कारण आम्ही खूप दमलो आहे एकदम रात्री. कारण जी रात्रीची ट्रेन होती ती आमची कॅन्सल झाली शिर्डीची काही इश्यूजमुळे. तर आम्ही दुसरी ट्रेन पकडून मग तिथून बस पकडून ट्रॅव्हल केलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच असेल, मी नीट काय सविस्तर सांगितलं नाही. पण मला जमलंसुद्धा नाही, टाईम पण नाही भेटला एवढा की मला शूट करायला भेटेल. खूप सारे जण येत होते मग मी नाही शूट केलं जास्त. आणि आत्ताच आम्ही दर्शन 1 तास लागला आम्हाला दर्शनाला, म्हणून मी आता इथे शूट केलं, कारण मी तिथे फोन नाही नेला होता. आपण आता रात्री जाणार आहे जत्रेला. तिथे बघूया काय काय होतं आहे, कुठे कुठे जातो आहे आम्ही, सगळं दाखवते. आता डायरेक्ट भेटू संध्याकाळी. आता आम्ही खाली आलो आहे राऊंड मारायला. तुम्ही बघू शकता इथे छोट्या मुलांसाठी, फॅमिलीसाठी खूप चांगले आहे लोकेशन. तुम्ही नक्की या. आता आम्ही जत्रेत जाणार आहे, तर डायरेक्ट भेटूया. जत्रा आहे की नाही माहिती नाही, पण फिरायला नक्की जाणार. तर डायरेक्ट फायनली आता आम्ही तयार झालो आहे सगळे. आता चाललो आहे शिर्डीमध्ये फिरायला. बघू काय काय होतं आहे ते समजेलच तुम्हाला. आता आपण पोचलो आहे बस डेपोजवळ. आपल्याला जायचं आहे साईबाबांच्या मंदिराजवळ. तिथे जरा फोटो वगैरे काढू, वातावरण बघू शिर्डीचं. डायरेक्ट 4 वर्षानंतर आली आहे. मी नेहमी येते पण यावर जरा लॉकडाऊनमुळे मला नंतर जमलंच नाही यायला. बघूया तर कसं काय होतं. अजून जेवायला जायचं आहे. 9:30 होत आले असतील, 10 वाजायला आले असतील. तर जाऊया काय काय होते बघते आता पुढे. जसं मला जमेल तसं मी क्लिप घेत जाईल. जाऊ. सगळं फोटो वगैरे सगळं काढून घेतलं आहे. तर आता आम्ही जातो आहे झोपायला, कारण खूप दमले आहे मी आता. डायरेक्ट भेटूया पालखीला उद्या संध्याकाळी. शिर्डीला खूप मोठी पालखी असते रामनवमीची, त्यासाठीच सगळे येतात.
डायरेक्ट आता तिथेच भेटू. तर आताच मी रेडी झाली. आम्ही सगळे चालले पालखीला. बाकीचे सगळे रेडी होत आहेत. तर आपण डायरेक्ट भेटूया पालखीजवळ. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी, झालो दंग मी, झालो दंग मी, पाहुनिया साई लीला. झालो दंग मी, पाहुनिया साई लीला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी, पाहुनिया साई लीला. झालो दंग मी, पाहुनिया साई लीला. पावन साहित्य हे गुरुस्थान, वाणीत केलं जातं गुणगान. पावन बाबांचं हे गुरुस्थान, वाणीत केलं जातं गुणगान. गीताना कोणी बीत न गेला, गीताना कोणी बीत न गेला. झालो दंग मी, झालो दंग मी, झालो दंग मी, पाहुनिया साई लीला. झालो दंग मी, पाहुनिया साई लीला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी, पाहुनिया. आपण पोहोचलोय घरी. चेंज वगैरे करून लगेच जाऊया हॉटेलला. मस्तपैकी दर्शन झालंय. तर भेटू. तर आता जेवण वगैरे सगळं झालंय. एकदम भारी वाटतंय मला इथे येऊन. एकदम खूप वर्षानंतर आल्यावर तुम्ही पण नक्की या. खूप भारी वाटते इथे येऊन. आणि दर्शन घ्यायला विसरू नका. आणि मी जिथे सांगितलं तिथे नक्की व्हिजिट करा. तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. एकदम काहीतरी नवीन घेऊन येत मी तुमच्यासाठी. लाईक कमेंट शेअर हे करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा. तर भेटूया डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.